माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केलाय। डिसेंबर 2014 मध्येच महाविकास आघाडी म्हणून सरकार स्थापनेचा प्रस्ताव आलेला होता असा मोठा दावा आज पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सरकार स्थापनेचा 2014 मध्येच प्रस्ताव होता, पण मी तिथल्या तिथे तो प्रस्ताव रिजेक्ट केला। आमच्या पक्षाला शिवसेनेच्या सोबत जाणं हे मान्य होणारं नव्हतं। पुढे 2019 साली मीच महाविकास आघाडीचा प्रस्ताव पुढे केला असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं। फडणवीसांनी आमचे 175 नेते फोडल्यामुळे 2019ला तयारी दाखवली असा पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केलाय की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता। मित्रपक्षाकडून की आपण तिघं मिळून सरकार करूया। किती 2014 ला आमचा पराभव झाला, भाजपचं सरकार आलं, त्यावेळेला आलं होतं की यांना घालूया आपण तिघं मिळून करूया, बाकी पुढचं काय कोण होणार कोण ते नव्हतं झालं होतं। मी तिथल्या तिथं उभ्याच प्रस्ताव रिजेक्ट केला। पहिला प्रस्ताव कोणी ते नव्हतंच, पुढचं होतं। मूळ कल्पना एकत्र यायचं का, मग नंतर पुढच्या गोष्टी तिथंच प्रस्ताव रिजेक्ट केला की आमच्या पक्षाला शिवसेनेवर जाणं मान्यच होणार नाही। मला मी जर गेलो प्रस्ताव घेऊन तर मला तिथं ओरडतील तिथं आमचे नेते 14, पण 19ला मीच तो प्रस्ताव पुढे केला। का नेला? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, ज्या प्रकारे त्यांनी 5 वर्ष राज्य केलं, ज्या प्रकारे त्यांनी जवळजवळ 175 काँग्रेस राष्ट्रवादी नेते फोडले, साखर कारखान्याचे नेते फोडले, ईडीची भीती, सीबीआयची भीती, तुमच्या सगळ्यांच्या भीत्या घालून, इन्कम टॅक्सची भीती घालून कारखान्याचे कर्ज बंद करतो, कारखाना लिलाव करतो, ती 175 यादी माझ्याकडे आत्ता आहे। मग मी विचार केला की हे जर थांबलं नाही, 19ला पुन्हा जर देवेंद्र मुख्यमंत्री झाले तर आपलं काही खरं आहे राहणार नाही, कारण ती पैशापुढे काही चालत ते आपण बघतो आता रोज, म्हणून आम्ही तो प्रस्ताव दिला। तर ज्या गोष्टीची मला माहिती नाही त्याविषयी बोलणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्याच्या नंतर दिलेली आहे। पृथ्वीराज बाबा असं म्हटलेत की 2014लाच शिवसेनेसोबत जावं। मला माहित नाही, कारण मी त्या मेन स्ट्रीममध्ये नव्हतो, त्यामुळे ते त्यावेळेस मुख्यमंत्री होते, कदाचित त्या लेवलवर चर्चा झाली असेल। ज्या गोष्टीची माहिती नाही त्यावर मी भाष्य करणं मला वाटतं उचित नाही।